Hello everyone. Today we'll learn new topic, that is types of sets. आज आपण सेट्सच्या टाइप्स पाहणार आहोत, सेट्सचे प्रकार पाहणार आहोत. तर यावर्षी तुम्हाला म्हणजे येत्या नववीला तुम्हाला you have to study 4 types of the sets. First one is singleton set. सिंगलटन सेट, सिंगल या शब्दाचा अर्थ काय? ओनली वन. तर मग सिंगलटन सेट मला काय म्हणता येईल? सिंगलटन सेट इज एनी सेट हॅव्हिंग ओनली वन एलिमेंट. असा सेट ज्या सेटमध्ये एकच घटक असेल, ओनली वन एलिमेंट इन द सेट, देन द सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण पाहू शकतो, जसं की समजा मी म्हणलं लेट ए इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर, इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर, सममूळ संख्यांचा संच. मग ए मध्ये किती घटक येणार आहेत? तर ए मध्ये केवळ एकच घटक येणार आहे, ओनली दॅट विल बी ओनली 2. ठीक आहे ना. 2 हा एकमेव सममूळ संख्या असलेला घटक असणार आहे या सेटमध्ये. त्यामुळे अशा टाईपच्या सेटला आपण सिंगलटन सेट असं म्हणणार आहोत. कळलं? अजून तुम्ही घेऊ शकता सेट ऑफ कंट्री नेम्ड इंडिया इन द वर्ल्ड. जगभरात भारत या नावाने असलेल्या देशांचा संच. तर भारत या नावाने किती देश असतील जगात? तर एकमेव देश, तो म्हणजे भारत. ठीक आहे ना. तर मग तशा सेटला तुम्ही सिंगलटन सेट म्हणणार. आता दुसरा टाईप सेट पाहू आपण. दुसरा आहे एम्प्टी ऑर नल सेट. एम्प्टी या शब्दाचा अर्थ माहिती आहे? रिकामा. म्हणजे असा संच, असा सेट ज्या सेटमध्ये एकही घटक नाही. द सेट हॅव्हिंग नो एनी काइंड ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट. मग आता रिकामा संच म्हणजे कोणता संच? उदाहरणासाठी घेतला तर जसं की ह्याच एक्झाम्पलवरून पाहू आपण. समजा बी इज द सेट ऑफ इवन प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठ्या सममूळ संख्यांचा संच. आता आपण पाहिलंय, आपल्याला हे माहिती आहे आधी पण, की एकमेव सममूळ संख्या आहे ती म्हणजे 2. मग 2 पेक्षा मोठ्या सममूळ संख्या कोणत्या असणार आहेत? तर कुठल्याही नाही. म्हणजे सेट ऑफ इवन प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 जर का मी घेतला तर यामध्ये एकही एलिमेंट येणार नाही, म्हणजे तो रिकामा सेट असेल. आणि मग याला रिकाम्या सेटला फायने डिनोट करतात, फायने दर्शवतात. मग त्यानंतर तिसरा सेट पाहू आपण. तिसरा सेट आहे फायनाईट. फायनाईट या शब्दाचा अर्थ माहिती आहे? मर्यादित. ठीक आहे ना. किंवा माहीत असलेल्या घटकांचा. बरोबर जेवढे घटक तुम्हाला माहिती आहेत तेवढेच. जसं की समजा मी म्हणलं समजा सी इज द सेट ऑफ कुठल्याही, समजा जसं की समजा सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच. तर तुमच्या वर्गातील विद्यार्थी किती आहेत, ते कोण आहेत, त्यांची नावं काय हे तुम्हाला माहीत असते, त्यांची संख्या किती आहे हे तुम्हाला माहीत असते. म्हणजे त्यामध्ये सेटमध्ये जे घटक येणार आहेत ते घटक तुम्ही काउंट करू शकता, मोजू शकता. ते किती असणार आहे ते तुम्हाला माहीत असू शकते. ठीक आहे ना. सो काउंटेबल नंबर ऑफ एलिमेंट्स विल बी देअर इन द फायनाईट सेट. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ बुक्स और सेट ऑफ टेक्स्ट बुक्स फॉर द स्टँडर्ड 9th. 9वीच्या वर्गाचे अभ्यासक्रमाची पुस्तकाचा संच. तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये किती पुस्तक असणार आहे, त्यामध्ये किती घटक असणार आहेत, तुम्हाला कळते. त्यामुळे अशा टाईपच्या सेटला फायनाईट सेट असं म्हणतो. ठीक आहे ना. सेट ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास, सेट ऑफ पीपल्स इन युअर विलेज, तुमच्या गावातील लोकांचा संच. सेट ऑफ गर्ल्स इन द स्कूल. ठीक आहे ना. सेट ऑफ बॉईज इन द स्कूल, मुलींचा शाळेतील मुलींचा संच किंवा शाळेतील सर्व मुलांचा संच, ज्यामधली संख्या तुम्हाला मोजता येते, असा संच, असा सेट म्हणजे फायनाईट.
आणि जर त्या सेटमधील संख्या तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही काउंट करू शकत नसाल, तर त्या सेटला म्हणायचं इनफायनाईट, लाईक सेट ऑफ स्टार्स इन द स्काय, आकाशातील सर्व ताऱ्यांचा संच. तर तारे किती आहेत ते तुम्हाला काउंट नाही करता येणार, ठीक आहे ना. त्यामुळं मग त्याचा जो संच असणार आहे तो इनफायनाईट सेट असणार आहे, म्हणजे ज्यामधले की घटक तुम्ही मोजू शकत नाहीत. यू कॅनॉट काउंट एलिमेंट्स इन द सेट. लाईक समजा मी म्हणलं सेट ऑफ नॅचरल नंबर्स, तर नॅचरल नंबर्स किती आहेत हे तुम्ही मोजू नाही शकत. जस्ट इट स्टार्ट्स विथ 1 अँड इट एंड्स ॲट व्हॉट नंबर यू कांट से, है ना. तुम्हाला नाही सांगता येणार की नैसर्गिक संख्याची शेवटची संख्या काय असणार आहे. म्हणजे 1 पासून तुम्ही 1, 2, 3 असं तुम्ही लिस्ट फॉर्ममध्ये तुम्ही त्याला कॉमा करून लिहित जाणार पुढे 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 पुढे, परंतु त्याची शेवटची संख्या तुम्हाला माहीत नाही, ठीक आहे ना. जसं फायनाईटमध्ये तुम्हाला माहीत आहे, जसं मी म्हणलं सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 2 लेस दॅन 20, 2च्या पटीतील संख्या 20पेक्षा लहान, तर तुम्हाला माहिती आहे शेवटची संख्या ही 18च येणार, ठीक आहे ना. कळलं ना. तर ती फायनाईट झाली. इथे मात्र ते इनफायनाईट सेटसाठी सांगायला लागलो आपण एक्झाम्पल, की ज्यामधले घटक तुम्ही मोजू शकणार नाही, ठीक आहे ना. अजून एखादं एक्झाम्पल इनफायनाईटचं, लाईक सेट ऑफ फिशेस इन द ओशियन, समुद्रातील सर्व माशांचा संच. तर तुम्ही नाही काउंट करू शकत किती मासे आहेत समुद्रात म्हणून, ठीक आहे ना. तर अशा सेटला आपण इनफायनाईट सेट म्हणायला लागलो. त्याच्यानंतर इक्वल सेट पाहायचं आहे आपल्याला. इक्वल सेट्स. इक्वल सेट्स म्हणजे काय, तर शब्दावरून अर्थ कळेल तुम्हाला. असे सेट, ज्या सेट, असे 2 सेट किंवा असे वेगवेगळे सेट ज्या सेटमधले सगळे घटक, ठीक आहे ना, हे सारखे असतील. सारखे म्हणजे कसं, लाईक एक सेट घेतला आपण आणि या ए मध्ये समजा ह्या संख्या आहेत, ठीक आहे, आणि दुसरा एक सेट घेतला आपण बी, आणि बी मध्ये समजा ह्या संख्या आहेत. तर आता ए आणि बी मध्ये एलिमेंट जे आहेत ते सेम आहेत का, तर ते चेक करा. जर ते असतील, लाईक इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे, यामध्ये पण 4 आहे, यामध्ये 6 आहे, यामध्ये पण 6 आहे, यामध्ये 8 आहे, यामध्ये पण 8 आहे, म्हणजे याचा अर्थ काय की ए आणि बी हे दोन्ही सेटचे इक्वल आहेत. जर ए मधले सर्व घटक हे बी मध्ये असतील आणि बी मधले पण सर्व घटक ए मध्ये असतील, तर याचा अर्थ ए आणि बी हे इक्वल सेट्स आहेत. कळलं, ठीक आहे ना. अजून एखादं एक्झाम्पल इक्वल सेटचं म्हणलं तर समजा सेट ऑफ नॅचरल नंबर्स फॉर एक्झाम्पल समजा, ठीक आहे ना. सेट ऑफ नॅचरल नंबर्स घेतला मी समजा 1, 2, 3, 4 अँड सो ऑन अप टू समजा आपण 8 घेऊया, ठीक आहे ना. सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 9, ठीक आहे ना. दुसरा बी सेट घेतला मी, सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन इक्वल टू 8, लेस दॅन इक्वल टू 8. आता लेस दॅन इक्वल टू 8 म्हणलं की 8पेक्षा लहान आणि 8 आणि 8पेक्षा लहान, तर ते असे 2 सेट होतील, पण ते दोन्ही पण इक्वल सेट आहेत, ठीक आहे ना. असं तुम्ही ज्या 2 सेटमधल्या एलिमेंट सेम टू सेम असतील तर त्या 2 सेट्सना तुम्ही इक्वल सेट्स म्हणू शकाल. कळलं. पाहू प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. तर काय आहे क्वेश्चन नंबर 1, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट, जस्टिफाय युअर आन्सर. तर खाली दिलेल्या सेट्सपैकी, संचापैकी कोणते संच हे एक समान संच आहेत, इक्वल सेट्स आहेत, ते तुम्हाला शोधायचं आहे आणि सांगायचं आहे की ते का आहेत. तर सेट एला आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 1चा आन्सर घेऊ आपण. सेट ए दिला आहे आपल्याला. एक्स सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, दॅट एक्स इज 3x minus 1 equals to 2, ठीक आहे ना. तर आता याला जर मी यादी पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला तर काय लिहिता येईल मला, दॅट इज ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 3x minus 1 equals to 2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे. एक्सच्या जागेवर मी किती व्हॅल्यू पुट केली जेणेकरून आन्सर 2 येईल या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर. तर एक्सच्या जागेवर तुम्ही 0 पुट केला समजा, तर काय होईल 3 × 0 0 -1 म्हणजे -1 यायला पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड साईड सेम येते का.
0 या व्हॅल्यूसाठी एक्सच्या, तर नाही आहेत. मग 1 पुट केला तुम्ही तर 3 × 1 म्हणजे 3, 3 - 1 2 येते, म्हणजे राईट हँड लेफ्ट हँड साईड सेम येते, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 1. याच्या व्यतिरिक्त -1 टाकली तर काय होईल, इथे -3 होतील, -3 - 1 -4 येतील, म्हणजे नाही येणार, म्हणजे मायनस नंबर्स इथे चालत नाही, 0 चालत नाही. 2 काय होईल, 2 टाकला तर 1 पेक्षा मोठी संख्या टाकली तर 3 × 2 6 होतील, 6 - 1 4 2 येणार नाही, म्हणजे एकमेव संख्या येत आहे इथे 1. ए बरोबर. आता बी सेट घ्या. सेट बी काय आहे, सेट ऑफ ऑल एक्सेस दॅट एक्स इज नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. तर एक्स हा नैसर्गिक संख्यांचा संच आहे, जो बी आहे ना तो जो बी संच आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे, ज्यामध्ये की एकही प्राईम म्हणजे मूळ संख्या नाही आहे आणि ती कॉम्पोजिट पण नाही आहे. याचा अर्थ बीमध्ये काय एलिमेंट येणार आहेत, तर फक्त एकच एलिमेंट येईल, तो म्हणजे 1. आणि सी बद्दल बघूया आता. सेट सी मध्ये काय आहे, सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्सेस दॅट एक्स इज एनी नॅचरल नंबर विच इज लेस दॅन 2. तर इथे सी मध्ये काय येणार आहे, 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 फक्त. मग तीनही सेट ए बी सी मध्ये किती घटक आहेत, 1 1. आणि कोणता आहे तो घटक 1, म्हणजे काय लिहिता येते, सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. ठीक आहे ना. रिझन काय लिहाल, ऑल द सेट्स हॅव सेम एलिमेंट. ठीक आहे ना. आता क्वेश्चन नंबर 2 साठी जाऊ. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय, डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट्स, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे क्वेश्चन नंबर 2 पण. सेट ए दिलाय, सेट ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. सेट ए हा सममूळ संख्यांचा संच आहे आणि सेट बी इथे दिलाय तुम्हाला. तर हे दोन्ही सेट इक्वल आहेत का हे तुम्हाला चेक करायचं आहे. सेट ए इक्वल्स टू काय, इज काय लिहू, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. ठीक आहे ना, असं दिलेलं आहे आपल्याला. मग ए मध्ये काय लिहिता येते मला, इव्हन प्राईम नंबर कुठला असतो, एकच, तो म्हणजे 2. देन सेट बी काय दिलाय तुम्हाला, सेट बी दिलाय, सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्सेस दॅट एक्स इज व्हॉट 7x - 1 = 13. म्हणजे एक्स हा अशी संख्या आहे जी संख्या या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, यासारखं. मग एक्सच्या जागेवर किती व्हॅल्यू पुट केल्यावर हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊ शकते, तर त्याची यादी तयार करा. मग एक्सच्या जागेवर मी समजा 1 पुट केला, आपल्याला नॅचरल नंबर वगैरे काही सांगितलेलं नाही. ठीक आहे ना, आपण स्टार्ट करू 1 पासून. 1 जर पुट केला, 7 × 1 7, 7 - 1 13 येते का, तर नाही येत. -1 घेतला तर -7 - 1 13 येते का, नाही येत. -2 घेतला, 7 2 14 झाले, -14 - 1 -15 होतील, पण ते पण इक्वल येत नाही. मग +2 घेतला, 7 2 14 - 1 13 येते. म्हणजे इथे जर का मी 2 ही व्हॅल्यू पुट केली एक्सच्या जागेवर तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते. अजून कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे सॅटिस्फाय होते का, 3 घेतला तर 7 3 21 - 1 13 येणार नाही. म्हणजे 2 हा एकमेव एलिमेंट असा आहे जो की या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. मग आता ह्यावरून काय दिसते तुम्हाला, सेट ए आणि सेट बी मध्ये काय झालंय, इक्वल नंबर ऑफ आणि सेम नंबर ऑफ सेम एलिमेंट आहेत. देअरफॉर सेट ए इज इक्वल्स टू सेट बी. समजलं. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 3 साठी जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. आता इक्वल सेटचा क्वेश्चन झाला, आता एम्प्टी सेट बघायचं आपल्याला. एम्प्टी म्हणजे काय म्हणलं आपण, रिकामा सेट. ठीक आहे ना, ज्या सेटमध्ये एकही घटक नसेल अशा सेटला आपण एम्प्टी सेट म्हणलंय. ठीक आहे ना. मग बघा आता इथे एक नंबरमध्ये काय दिलंय, ए सेट दिलाय जो की सगळ्या ए एलिमेंटचा सेट आहे, वेअर ए इज अ नॅचरल नंबर लेस दॅन 0. ए इज नॅचरल नंबर लेस दॅन 0. मी त्याला शॉर्टमध्ये असं लिहिलं. ठीक आहे ना, क्वेश्चन असा आहे. मग आता ए मध्ये काय लिहिता येते आपल्याला, यादी पद्धतीने जर लिहिलं तर 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या असते का कुठली, नाही. बिकॉज किंवा काय कारण लिहिता येते याला, सिन्स नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ 1.
एकपेक्षा मोठी संख्या, एक आणि एकपेक्षा मोठी संख्या ही नैसर्गिक संख्या असते, आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 वगैरे. त्यामुळे 0पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसतेच, त्यामुळे या सेटमध्ये एकही एलिमेंट येणार नाही. ठीक आहे ना. दुसरं काय दिलं आहे म्हणजे इथं लिहू मी, दॅट इज सेट ए इज एम्प्टी सेट, इथे लिहा किंवा मग सगळे सोडून नंतर फायनली लिहा. मग आता दुसऱ्यासाठी सॉल्व्ह करू आपण. दुसरं काय आहे, सेट बी. सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट स्क्वेअर ऑफ एक्स इज 0. सेट बी हा अशा सगळ्या संख्यांचा संच आहे ज्या संख्येचा वर्ग हा 0 येतो. ठीक आहे ना. मग अशा कुठल्या कुठल्या संख्या आहेत ज्यांचा स्क्वेअर जर का घेतला तर तो स्क्वेअर 0 येतो. तर अशी एकच संख्या आहे जिचा स्क्वेअर हा 0 येतो, ती म्हणजे 0. मग आता सेट बी मध्ये एक एलिमेंट आला आहे 0. 0 हा एलिमेंट आहे हां, त्यामुळे याला रिकामा सेट म्हणता येणार नाही तुम्हाला, याच्यामध्ये एक एलिमेंट आला आहे. ठीक आहे ना. सो देअरफॉर सेट बी इज नॉट ॲन एम्प्टी सेट. याला तुम्ही एम्प्टी सेट म्हणू शकत नाही. ठीक आहे ना. हां, याला तुम्ही सिंगलटन सेट म्हणू शकता. याच्यामध्ये एक घटक आला आहे त्याच्यामुळे याला तुम्ही सिंगलटन सेट म्हणू शकता. ठीक आहे ना. त्यानंतर आपण त्यामधला तिसरा क्वेश्चन बघूया. तिसऱ्यांदा सेट काय दिला आहे, सेट सी. अँड सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5 into x minus 2 is equals to 0 where x belongs to natural number. सेट सी हा अशा सगळ्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे. x बिलॉंग्स टू n म्हणलंय म्हणजे याचा अर्थ सेट सी हा अशा सगळ्या नैसर्गिक संख्यांचा संच आहे ज्यामध्ये जी की या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग आता सांगा यामध्ये कुठली संख्या पुट केली की नैसर्गिक संख्या पुट केल्यानंतर एक्सच्या जागेवर हे इक्वेशन सॅटिस्फाय होऊ शकते. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून, मग 1 टाकून पहा, नंतर 2, 1 टाकला इथं 5 into 1 5, 5 minus 2 3 इक्वल टू 0 होते का, तर नाही, म्हणजे 1 इथे बसत नाही. मग 2 टाकून पुट करून पहा, 5 into 2 10, 10 minus 2 8 इक्वल्स टू 0 येते का, नाही येऊ शकत. म्हणजे याच्यामध्ये कुठलीही नैसर्गिक संख्या बसत नाही जी की या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. देअरफॉर सी इज एम्प्टी as it consists no element. ओके, ठीक आहे ना. तर ए आणि सी या सेटमध्ये एकही घटक नाही, त्यामुळे या सेट्सला एम्प्टी सेट्स असं म्हणता येते. ठीक आहे ना. तसं तुम्ही रिझनमध्ये लिहू शकता, सिन्स सेट ए अँड सेट सी डझंट कंटेन किंवा डू नॉट हॅव एनी एलिमेंट इन इट, देअरफॉर सेट ए अँड सी आर कॉल्ड empty sets, whereas set B has one element, so it is not an empty set, it is a singleton set. Okay.